श्रावण महिना सुरू झालेला आहे। घरी रोजच आपण आमटी बनवतो, फोडणीचे वरण बनवतो। नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मस्त असे फोडणीचे वरण पाहणार आहोत। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे। तर ही तूर डाळ साफ करून घेतली आहे। आता कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे। त्यासाठी कुकरमध्येच तूर डाळ घालून घ्यायची आणि यामध्येच पाणी घालून घेते। पाणी घातल्यानंतर 2 ते 3 वेळा डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये डाळ बुडेल एवढे पाणी घालून घेतले। म्हणजेच इथे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतले आहे, म्हणजे व्यवस्थित डाळ अशी मऊसूत शिजली जाते। पाव चमचा हळद, 1 हिरवी मिरची घालून घेतली। हिरवी मिरची तिखटवाली आहे, त्यामुळे इथे मी 1च घालून घेतली आहे। 1 टोमॅटो घालून घेतला बारीक कट करून। 1 चमचा तेल घालून घ्यायचे, म्हणजे डाळ व्यवस्थित अशी मऊसूत शिजल्या जाते। त्यानंतर झाकण लावून घ्यायचे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 ते 4 शिट्ट्यानंतर कुकर थंड झाला आहे, झाकण काढून घेतले। डाळ सुद्धा मऊसूत अशी शिजली गेली आहे। पळीच्या साहाय्याने ही डाळ व्यवस्थित अशी घोटून घेतली। जास्ती सुद्धा आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची नाही। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेतले। मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा जिरे घालून घेतले आणि व्यवस्थित फुलू द्यायचे। त्यानंतर 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्या। तुम्ही जर लसूण खात नसाल तर तुम्ही स्किप करा। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची इथे 2 उभ्या कट करून घालून घेतल्या। त्यानंतर टोमॅटो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे परतला। थोडा मोठ्या आकारामध्ये टोमॅटो कापून घ्यायचा, म्हणजे वरणामध्ये हा टोमॅटो चवीला जबरदस्त लागतो। पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि फोडणीमध्येच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही वरण बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा। व्यवस्थित हे छान असे परतून घ्यायचे। तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळद घालून घेतली। पहिली सुद्धा आपण हळद घातलेली आहे, तरी सुद्धा मी इथे पाव चमचा हळद घालून घेतली आहे। व्यवस्थित परतून घेतले। त्यानंतर शिजवलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची। डाळीसोबतच थोडेसे पाणी सुद्धा घालून घेतले। तर हे वरण मला जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको आहे, मध्यम स्वरूपाचे आपल्याला हे वरण बनवायचे आहे। आता यामध्ये मी अजिबात पाणी वापरणार नाही आहे। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी वापरले आहे, तेवढेच पाणी पुरेसे आहे। तर वरण तुम्ही इथे पाहताय, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही आहे। मस्त असे हे वरण आपले दिसत आहे। आता वरणाला 1 उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। त्या अगोदर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि खरंच अशा पद्धतीने तुम्ही हे वरण बनवलात ना फोडणीचे, तर भाजीची गरजसुद्धा लागणार नाही, एवढी चवीला भन्नाट लागते हे वरण। आणि तूर डाळ आहे, त्यामुळे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडीशी जास्तीची मिरची यामध्ये टाकलात तरीसुद्धा चालेल। तर आता 1 उकळी काढून घ्यायची। व्यवस्थित दणकून 1 उकळी आली की आपले हे वरण मस्त असे तयार झालेले आहे। तर आता इथे तुम्ही म्हणाल की यामध्ये लसूण वापरला आहे तुम्ही, पण मी लसूण वापरला आहे। तुम्ही जर लसूण खात नसाल तर तुम्ही सरळ स्किप करा लसूण। तर 1 उकळीसुद्धा मस्त अशी दणकून वरणाला आलेली आहे आणि सुगंध म्हणाल वरणाला तर खूपच मस्त असा येत आहे। जबरदस्त हे वरण आपले तयार झालेले आहे। गरमागरम भात आणि हे वरण, त्यासोबत थोडासा पापड लोणचं असेल तर खरंच भाजीची गरजच लागत नाही। तर मस्त अशी 1 उकळी काढून घेतली। उकळी काढून घेतल्यानंतर यावरती आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अगोदरसुद्धा आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे, त्याने चव जबरदस्त येतेच, तशीच दिसायला सुद्धा वरण छान दिसते। तर गॅस बंद करून घेतला, कोथिंबीर घालून घेतली आणि हे गरमागरम वरण आपण आता सर्व करून घेऊयात एका
प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये सर्व करून घ्या. मस्त असे आपले वरण तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.